नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या प्रोफेसर ऑन ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण अजून एका लॉंग ट्रिपवर आपण निघालेलो आहोत. बरेच दिवस झाला आपलं प्रोफेसर ऑन ट्रॅव्हल यूट्यूब चॅनल बंद आहे, पण सध्या थोडंसं जरा JMFC मेन्स वगैरे आपला सिलेबस वगैरे आता संपलेला आहे. बँकेच्या सुद्धा एक्झामच्या त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. लॉ ऑफिसरचं नाही आहे, APP नाही आहे, दुसऱ्या कुठल्याही आता सध्याच्याला एक्झाम नाही आहेत. फक्त एक JMFC पूर्वपरीक्षेची बॅच आहे. त्याच्यामुळे त्या बॅचला रोज आपण आता सध्याच्याला थोडे रोज 2-2 रेकॉर्डेड लेक्चर देऊन थोडासा आपण वेळ आता फॅमिलीसाठी काढलेला आहे. आणि आईचं सुद्धा जी इच्छा होती की सगळे मंदिरं वगैरे जे बघायचे होते, साऊथ इंडियाचे मंदिरं बघायचं आकर्षण मी बऱ्याच वेळेस आईला सांगितलेलं आहे की मोठे मोठे मंदिर आहेत, आपल्याला एकदा जायचं साऊथ इंडियाला. आणि आईसुद्धा ज्यावेळेस दुसरं कोणासोबत रामेश्वरमला वगैरे कुठं जायचा विचार करते, त्यावेळेस मी स्वतः अडवून ठेवलेला आहे की मी स्वतः तुला घेऊन जातो फिरायला म्हणून. आणि आज आपण तो जो वेळ आहे ते आज आलेले आहे आणि आपण आज या ठिकाणी साऊथ इंडियाच्या ट्रिपवर आज आपण निघालेलो आहोत. तर आज अहमदपूरहून आम्ही आता इथे प्रवासामध्ये निघालेलो आहोत. शेवटपर्यंत मी तुम्हाला हा प्रवास अपडेट करणार आहे. आम्ही बाय रोड निघायचं ठरवलेलं आहे. आपली म्हणजे स्वतःची गाडी असेल तर आपल्याला थोडंसं कन्व्हिनियन्सने जे सगळे मंदिर आहेत म्हणजे साऊथमधले हे सगळे मंदिर आपल्याला बघता येतील. सगळे मंदिरं चांगल्या पद्धतीने कव्हर करता येईल. आपल्याला कुठेही त्याच्यामध्ये थांबता येईल. या प्रवासामध्ये आपल्यासोबत आपली आई साहेब आहेत. मम्मी हात दाखवा असं. आपल्यासोबत आपल्या ताई साहेब सुद्धा आहेत. ठीक आहे, यांचं म्हणजे लग्न झालेलं आहे. यांना आता थोडं जरी काही बोललं तर हे म्हणतात की मला लगेच माझ्या नवऱ्याच्या घरी नेऊन सोडा, मला तुमच्यासोबत यायचं नाही असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला यांना अजिबात काही म्हणायचं नाही आहे. आपल्यासोबत तुमच्या मॅडम सुद्धा आहेत. मॅडम आहेत तिकडे. आणि आपल्यासोबत आमच्या आई साहेबांचे ड्रायव्हर आहेत आता. ॲक्च्युली आम्ही पण आता या ट्रिपसाठी आम्ही त्यांना आमच्यासोबत घेऊन जातोय. तर मित्रांनो, ही जी ट्रिप आहे शेवटपर्यंत मी तुम्हाला रस्त्यामधल्या गमती जमती आणि जे काही समजा पाऊस आहे किंवा ज्या मंदिरे किंवा जे आपण सुंदर सुंदर स्पॉट बघणार आहोत हे सगळं मी तुम्हाला या प्रवासामध्ये रस्ता तुम्ही बघू शकता. गडकरी साहेबांचं म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलं असेल मला, जे पंतप्रधानांचं ज्या पद्धतीने सरकार चालवण्याची जी पद्धती आहे यावर मी बरीच टीका केलेली असेल. त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनच्या बाबतीत त्यांनी जसं वागले त्याच्याबद्दल टीका केली असेल. नवीन क्रिमिनल कायद्यांच्या बाबतीत मी टीका केली असेल. पण हे एक काम आहे जे खरंच कौतुकास्पद आहे, जे NDA सरकारने केलेलं आहे. याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हे या प्रकारचे जे रस्ते झालेले आहेत, म्हणजे असं मी सांगू शकतो तुम्हाला की मागच्या 25 वर्षामध्ये म्हणजे जेव्हापासनं आपल्याला कळायला लागलं किंवा रस्त्यानं आपण लातूरकडे वगैरे आपण प्रवास करायला लागलो, तर अशा प्रकारचा रस्ता त्याच्यामध्ये कधीही नव्हता. बाकी पुण्याला रस्ते चांगले असतील किंवा अजून कुठे असतील, पण हा आमच्या लातूरचा सुद्धा रस्ता तुम्ही आता बघू शकता. अतिशय सुंदर प्रकारचा रस्ता या ठिकाणी केलेला आहे. तर आता आपल्याला अहमदपूरहून आता आपल्याला पहिल्यांदा जायचं लातूरला. लातूरवरून आपण जाणार सोलापूरनं मग पुन्हा पुढे बिजापूर आणि असं करत करत आपण त्याच्यामध्ये म्हैसूर वगैरे करून उटीमध्ये आपण पहिल्यांदा जाणार आहोत. आणि उटीपासून मग पुन्हा कोइंबतूर वगैरे आदी शिवाचं जे फेवरेट्स त्याच्यामध्ये जे सुंदर ठिकाण आहे त्या ठिकाणापासून आपण आपल्या साऊथ इंडियाच्या ट्रिपची सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, लातूरवरनं ज्यावेळेस निघालो त्यावेळेस वातावरण अतिशय सुंदर होतं. पण मध्ये थोडंसं पुढे सरकल्यानंतर वातावरण एकदम एवढं खराब झालं. आभाळ एवढं जास्त होतं, पाऊस एवढं जास्त होतं, सगळ्यांच्या मनामध्ये कुठेतरी शंका यायला लागली की आपण हा प्रवास शेवटपर्यंत कशा पद्धतीने करायचा. 4 व्हीलर घेऊन साऊथ इंडियामध्ये पार केरळापर्यंत कन्याकुमारीपर्यंत जायला आम्ही निघालेलो होतो. पण हा प्रवास शेवटी चालणार कसा अशा प्रकारची शंका कुठेतरी मनात यायला लागली. पण शेवटी तुळजापूर जवळ आलं. तुळजापूर आल्यानंतर वातावरणामध्ये त्याच्यामध्ये बराच बदल झाला आणि या बदलत्या वातावरणामध्ये सगळ्यांचा चेहरासुद्धा त्याच्यामध्ये खुलला. आणि तुळजापूरमध्ये जवळ आल्यामुळे आम्ही थोडंसं एक अंबाबाईचं एक गाणंसुद्धा आम्ही आईच्या आवडीचं आमच्या ते सुद्धा आम्ही सगळ्यांनी गाण्याचा आनंद घेतला. Saga
मित्रांनो, प्रवासामध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही म्हैसूरमध्ये येऊन पोचलो. आता या म्हैसूर शहराची सुरुवात झाल्यानंतरच शहर जे आहे, तुम्हाला इथे कुणालाही काही विचारायची गरज नाही. शहर जे आहे ते स्वतःचा ऐतिहासिक वारसा त्याच्यामध्ये हे असं ओरडून सांगत आहे. म्हणजे अगदी चौकामध्ये जर तुम्ही बघितलं तर या शहराचा ऐतिहासिक वारसा तुम्हाला बघायला मिळतो. अतिशय सुंदर प्रकारचा ज्याला पॅलेस जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. मित्रांनो, मी तुम्हाला असं म्हणेल की आपण कधी मरणार आहेत आपल्याला माहिती नाही, पण मरण्याच्या अगोदर एकदा तुम्ही हे पॅलेस बघायला पाहिजे. तसं व्हिडिओमध्ये, याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर पॅलेस ते सगळं दाखवणार आहे. कॅमेऱ्याला परमिशन होते. कॅमेरा परमिशन असल्यामुळे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पॅलेसचं सुंदर शूटिंग आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तसं ते तुम्हाला सगळं शेवटपर्यंत बघायला मिळेलच. पण ज्यांना शक्य आहे तर त्या लोकांनी हे पॅलेस खरंच म्हणजे बघायला पाहिजे. अक्षरशः त्या पॅलेसमधून बाहेरच निघा वाटत नव्हतं. तिथेच राहावं की काय अशा प्रकारचं. आपण नाही राहू शकत तशा पॅलेसमध्ये, पण तिथेच राहावं की काय, कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडून राहावं की काय, अशा प्रकारचं भावना तिथे बघितल्यानंतर येत होते. हे चौक जरी तुम्ही बघितले इथले, तर प्रत्येक चौकामध्ये सुद्धा आपल्याला त्या ऐतिहासिक वारशाची त्याच्यामध्ये जाणीव होत होती की एवढं तगड्या प्रकारचा त्याच्यामध्ये हा एक अनुभव होता. इथे लोक प्री वेडिंग शूटसुद्धा करत होते, कारण प्रत्येकाला अभिमान वाटावा. ठीक आहे, आपला जो ऐतिहासिक वारसा आहे याचा आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटावा, अशा प्रकारचे त्याच्यामध्ये कुठेतरी ते भावना मनातून येत होत्या. त्यामुळे आपल्या आयुष्याची सुरुवात करत असताना काही लोकांना वाटत असेल तसं की इथनं आपण मेमरीज वगैरे सुरू कराव्या, आणि बरेच लोक तशा प्रकारच्या आपल्या आयुष्याची सुरुवातच्या मेमरीज ज्या आहेत त्या इथनं काढत होती. कबुतरंसुद्धा इथे तुम्हाला म्हणजे खूप जास्त कबूतर होती. सकाळी आपलं जॉगिंगला वगैरे येणारे लोकंसुद्धा ह्या कबुतरांना फिडिंग करण्याचं काम करत होते. ह्या पॅलेसची एंट्री पलीकडल्या बाजूने आहे. ती एंट्री वगैरेसुद्धा मी तुम्हाला दाखवेल. पण हे इथनं अगदी एकतर अक्षरशः एवढा सुंदर पॅलेस आणि सोबत हे असं वातावरण, ढगं वगैरे जे आले होते, त्यामुळे या सुंदरतेमध्ये अजूनच भर पडली होती. आणि थोडंसं साऊथ इंडियामध्ये फिरण्याचा जो मोसम आहे तो हिवाळ्याचा असल्यामुळे लोकांचीसुद्धा गर्दी त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये कमी होती. जे काय होते ते जास्त थोडे लोकलचेच लोक होते. त्यामुळे आम्हाला थोडंसं सुंदर वातावरणामध्ये सगळं पाहता आलं. तर मित्रांनो, याचा जो सेकंड व्हिडिओ असेल आपला म्हैसूर पॅलेसचा, साऊथ इंडिया ट्रिपचा, तर त्या ट्रिपमध्ये मी तुम्हाला पूर्ण तो व्हिडिओ जो आहे, तो पॅलेस आहे, तो सुंदर पद्धतीने दाखवणार आहे. तर हा नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ त्याच्यामध्ये बघता येईल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.